नमस्कार. आज माझा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. तर कसा होता मी ते तुम्हाला दाखवते. तर इकडे तमिळनाडूला डोहाळे जेवणामध्ये 9 प्रकारचे आयटम बनवलेले असतात खाण्यासाठी आणि असे फळं फ्रूट्स हे ठेवलेले असतात. आणि हे बघा, कार्यक्रम हा घरीच ठेवलेला होता. तर पाहुणे येत होते हळूहळू, काही आले होते, काही येत होते. कार्यक्रम सकाळी 9चा होता, पण माझ्या टाईमपासमुळं तो थोडा लेट झाला. तर बघा, सगळ्यात आधी घरातली जे देवार आहे, देवपूजा करतात त्या देवाची. आणि मला कसं नवरीसारखं नटवलं होतं. देवपूजा बनवलं होतं. त्या जेवणाची पूजा केली माझ्या नवऱ्याने. माझी हिंदीची, आता हिंदी बोलते मी, त्यामुळं मराठीची थोडी गडबड आहे, तर समजून घ्या. हां, मग ती पूजा झाली. त्या हळूहळू पुढं दाखवतेच मी. बऱ्यापैकी काही कवर नाही झालं, कारण कॅमेरामॅन छोटा मुलगा होता म्हणून. तर तरी पण जेवढं आहे तेवढं बघा. छान आहे इकडचं हे डोहाळे जेवण. आता पूजा झाली. पूजा झाल्याच्यानंतर मग ते सांगते मला हिंदीतून काही कसं का ही माझी मोठी नणंद ते सुरुवात करील. तर सगळ्यात आधी गवताच्या बांगड्या घालतात. त्या बांगड्या घातल्याच्या नंतर चंदन आणि कुंकू